नमस्कार। आज ज्या दोन बालवैज्ञानिक हे जे आज या ठिकाणी आले होते, पडसाद अपंग उपचार पुनर्वसन केंद्र संचलित या संस्थेने हा जो आजचा कार्यक्रम आयोजित केला होता, निश्चितच आमच्या ह्या दिव्यांग कर्णबधिर विद्यार्थ्यांना या झालेल्या विविध प्रयोगातून विज्ञानाविषयी आवड तर निर्माण झालीच। जैनम आणि जीविका हे जे दोन छोटे बाल शास्त्रज्ञ जे होते, त्यांनी आपल्या सर्व शाळेतल्या लहान मुलांसाठी फार छोटे छोटेसे एक शास्त्रीय प्रयोग करून दाखवले आणि त्यांनी खरंच असे सायन्सचे जे प्रयोग आहेत त्या विद्यार्थ्यांच्या पुढे प्रदर्शित करून मी जो इथे विद्यार्थ्यांसाठी सायन्स जे वेगवेगळे प्रयोग करून दाखवले ते आमच्या विद्यार्थ्यांना खूप आवडले आणि आम्ही त्यांना साइन लँग्वेजने शिकवत होतो, त्यामुळे मुलांना ते समजले आणि मुलांना खूप आनंद झाला की अशा छोट्या गोष्टींमधनं कसे काय विज्ञानाचे प्रयोग होतात। ते खास करून मला माहीत नाही त्यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी किती केले असतील, पण आज दिव्यांग कर्णबधिर विद्यार्थी याच्यामध्ये सहभागी होते आणि काही जे रेग्युलर शाळेत जाणारी मुलं आहेत ती पण सहभागी झाली होती। साधारणपणे 300-350 मुलांनी या प्रयोगांचे अनुभव घेतले। तर ते मुलांना फार आवडले आणि अगदी सोप्या पद्धतीने आणि खूप सुंदर सांगितले की आम्हाला बऱ्याच वेळेस खूप कष्ट घ्यावे लागतं हे प्रयोग मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी। ते अगदी थोड्या वेळात आणि कसे पटकन इतके पटकन दाखवले त्यांनी आणि मुलांनाही ते खूप सुंदररित्या समजले। प्रयोग पाहिला ना तू? कोणता पाहिला सांग? काय पाहिलं? पाहिलं काय बघितलं? 2 ग्लास होता, बरोबर। त्या ग्लासात पाणी होतं, पाण्यामध्ये बिस्किट टाकलं। बिस्किट टाकल्यावर काय झालं? लव्ड इट। त्यांचं एन्थुझियाझम, त्यांचं इंटरॅक्शन जे आहे, त्यांचं पब्लिक स्पीकिंग स्किल्स वगैरे खूप छान प्रोग्राम झाला आणि मला खरंच खूप आवडलं आणि हॅट्स ऑफ, इतकं छोट्या वयात ते खूप सुंदर आणि छानपणे स्वतःला रिप्रेझेंट करतात। इट वॉज रियली नाइस। आज हमारे स्कूल में जो प्रोग्राम हुआ था उसके अंदर जीविका दीदी, जैनम भैया थे, उनने हमारे को साइंस के एक्सपेरिमेंट दिखाए, वो मुझे बहुत अच्छे लगे।